नमस्कार शेतकरी मित्रांनो, आकाश सूर्यवंशी यूट्यूब चॅनल तुमचं सर्व स्वागत आहे। आज मित्रांनो मी बाराशू या मारुतीचे दर्शन करण्यासाठी आलेले आहे आणि तुम्हाला इथलं जवळपासच्या संपूर्ण खेड्यातले लोक इथं दर्शन करण्यासाठी येतात मित्रांनो। आणि इथं खूप मोठी यात्रा असते। त्या यात्राचं वेळापत्रक काय आहे तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो। पाठीमागे पाहू शकता ऋषीश्वराची मूर्ती आहे। हां, ही निजामकालीन आहे। हां, ही जी मागितलं आपण जे पूर्ण जे आपल्याला इच्छा आहे तिचं जर नवच बोललो किंवा इथं दर्शन जरी घेतलं किमान तर ह्या मूर्तीपासून जो आपल्या पारंपरिक हे संस्कारी हिंदू संस्कृतीतले जे आहे ते आपल्याला जे फळ पाहिजे ते आपल्याला फलप्राप्ती होती। आणि इथं गणेशाची जी मूर्ती आहे ती पण सुद्धा ही फलदायी आहे आणि कोरीव आहे। स्वयंभू मूर्ती त्याच्यातली असेल आणि ह्या म्हणजे निजामशाही काळात म्हणजे पुरातन काळातल्या चिन्मयानंद महाराजाच्या काळातून आधीपासून आहे ही परंपरा चालत आलेली आणि ही चंद्राची कोर आहे याच्यावर। आणि आपण जो शीतल चंद्र म्हणतो त्यावेळेला पौर्णिमेला जशी आवटी येते समुद्राला तसं या प्रमाणामध्ये आपलं जे काही मन इच्छा आहेत त्या पूर्ण करते। आणि या बारवेचं जे अद्भुत जे चमत्कार आहे इथं जे लोक पहिले ते स्नान करून जात होते, स्नान केल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी त्यांच्या पूर्ण होत होते। तर किती फूट आहे बारो? 50 फूट आहे। 50 फूट 50 फूट आहे। 50 फूट आहे का? संपूर्ण काम दगडी आहे? दगडी काम आहे म्हणजे आता अशात काय करण्यात आलं नाही? पहिले पुरातन काळात आहे। पुरातन चाक होतं, त्याला नाडा होता, जे आपण पहिला चरखा म्हणत होतो ना चरख्याचं होतं ती तशी पूर्ण आहे। त्याचा जो आहे भाग तो पूर्ण जशाला तसा, फक्त वर चरखा नाहीये आता कारण सुविधा उपलब्ध झाल्यात आणि सगळं काही व्यवस्थिशीर आहे। आणखी पुन्हा त्या बारवेला कोणतीही नुकसान पोहोचलेली नाही किंवा काहीही नाही आणि पोहोचणारही नाही। आपल्या पिढीत तर नाही तर पुढच्या पिढीतही नाही कारण ही आपल्याला जुनी ठेव आहे। आणि ही निजामशाही काल म्हणजे शिवाजी महाराजाच्या छत्रपती महाराजाच्या काळापासून जे चालत आलेलं आहे ते हिंदू धर्माची संस्कृती आजही जोपासना करतात आणि पुढेही व्हावी ही अशीच मनोकामना आहे। कारण ह्या परिसरामध्ये सर्व भाविक मुंबई, पुणे, नाशिक, बेंगलोर सगळ्याही परिसरातून येतात आणि जे नवस बोलतात त्यांची पूर्ण इच्छा होतात। असा हा नवस पावणारा मारुती आहे आणि ऋषीश्वर आहे, गणपती आहे, सूर्यनारायणाचं मंदिर आहे, गंगागीर महाराजाचं आहे, ओंकारनाथाचं मंदिर आहे। इथं सगळ्या सुखसोयी उपलब्ध आहेत, फक्त सगळ्यांनी सहकार्य करावं आणि सहकार्यात चालावं अशी ही भूमिका आहे। हा यात्रेचं आहे। आता यात्रा ही सुरुवात होती पौर्णिमेला आणि हे पौर्णिमेचं जे आहे ते सगळं संस्कार जे करणार आहे ते परिसरातले आपल्या करंजाळ्यातले व्यवस्थापक सगळे हे जे आहेत ते गावकरी मंडळी सगळी करतात। अध्यक्ष, उपाध्यक्ष, कोताशे मला पूर्ण नावही माहीत नाहीत। मी इथला परिसरातला पुरोहित आहे, 17 मैल परिसरातला। आणि हे इथशी गुरुजी आहेत तेही इथले परिसरातले पुरोहित आहेत। इथली मारुतीची पुरोहित पुजारी आहेत आणि मी आहे। तर ओरिजिनल जे आहे निजामशाही काळातून हे चालत आलेली ही संस्कृती चालवतात याच्याबद्दल आणि सर्वांना शुभ आशीर्वाद आणि धन्यवाद देतो। ठीक, हॅलो, नाव काय म्हणले? भगवान नारायण जोशी। हॅलो। तर मित्रांनो पाहू शकता संपूर्ण काम दगडी आहे। गणपती टाकायची। तर मित्रांनो पाहू शकता हे संपूर्ण काम बारावचं दगडी काम आहे मित्रांनो। खूप प्राचीन आहे मित्रांनो। आज सध्या दुरावस्था झालेली आहे। आता पण पाणी आहे मित्रांनो, पाहू शकता समोर तुम्ही। तर वर साईडला हे चरखा होता का? इकडे उजव्या साईड। तर या साईडला मित्रांनो चरखा होता, तर वरून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। ते माथावर टाका म्हणतो। हा जुना हौद आहे। हा, हे इथून पाणी पडत होतं। इथेशी हे पहिले हे चरखा होता। आता चरख्यानं पाणी काढायचं, इथून पाणी काढल्याच्या नंतर या हौदात पडायचं, हौदात पडल्याच्या नंतर इथं ये आणि जे काही भाविक भक्त येत होते ते या हौदामधून पाणी आपल्या यात्रेला सगळ्या परिसरातल्या लोकांना इथलं होतं। पिण्यासाठी वापरत गेले ना? हा, पिण्यासाठी वापरत होते आणि तीर्थ म्हणून वापरत होते। हे निजामशाही कालन आहे आणि हे तीर्थ म्हणून काही ज्यांनाही विश्वास आहे, विश्वासदर्शक आहे त्या माणसाकरता हे तीर्थ आहे। आपलं काशी विश्वेश्वराचं आहे तसंच हे परिसरातले, कारण ही जुनी ठेव आहे आणि याची जोपासना व्हावी अशी ही
परंपरा चालत राहावी, आपली संस्कृती टिकावी, याकरता सर्वांना मी जे सांगतो की आपण आपल्या तुकाराम महाराजाच्या गाथ्यात ज्ञानेश्वरीमध्ये सगळ्या याच्यामध्ये पुरावे आहेत, या पद्धतीने आपण याची संस्कृती जोपासना करावी, अशीच मी विनंती करून तुम्हाला धन्यवाद देतो. म्हणजे किती म्हणली खोल आहे? 50 फूट आहे. 50 फूट खोल आहे, पण अजून किती फूट खोल आहे हे कोणाला माहिती. सगळं 50 अजून खाली आहे का? होतं सगळं ओमकारनाथकडे. आता मित्रांनो या महाराजांची माहिती सांगा थोडी. म्हणजे हे संपूर्ण काम हेच आहे का? हे संपूर्ण जे काम आहे हा. ते निजामशाही काळामधलंच आहे, पण शिवाजी छत्रपती महाराजाच्या काळामधलं आहे. आणि दुसरी गोष्ट, ही जी बांधकामाची जी भूमिका आहे ती चिन्मी आनंद महाराजांनी केलेली आहे. हा. तर म्हणजे हे संपूर्ण लाकडाचा वर्ष लाकडी आहे, सागवान आहे, सगळी संपूर्ण सागवान आहे का? हा, सागवान आहे आणि मध्ये लादणी आहे. मध्ये लादणी आहे का? त्यामध्ये कोणतंही लाकूड नाही, सर्व लादणीचं काम आहे. आणि ही परिस्थिती अशी तर पाहू शकता मित्रांनो, ही लादणी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली आहे मित्रांनो. तुम्ही समोर पाहू शकता, संपूर्ण काम जुनं आहे. हे कोरीव काम आहे, हे लादणीचं आहे. आणि पहिले जे माणसं येत होती महात्मे सगळे या ठिकाणी ऋषीमुनी जे येत होते ते या ठिकाणी थांबत होते. यांना आश्रय हाच होता. बाराशे परिसरामध्ये गंगागिरी महाराज, ओंकारनाथ स्वामी, जे सूर्यनारायणाचं जे मंदिर आहे ते महाराष्ट्रामधलं एकमेव म्हणसाल तर बाराशेत आहे. कारण त्याचे जे किरण आहेत जे पडणार आहेत ते सूर्यकिरण जे पडते ते सूर्याच्या मूर्तीवर पडतात. पहिले ती मूर्ती या ठिकाणी आहे. मंदिर आहेत, गंगागिरी महाराज आहे, ब्रह्मसन्यासी नाही. त्याची कधी स्थापना झालेली आहे? ही 1879 वर आहे का? तर मित्रांनो पाहू शकता 1879 मध्ये बांधण्यात आलेलं आहे. 1879 मधला आहे मित्रांनो, पाहू शकता. वरचं संपूर्ण काम सागवानच्या लाकडाचं आहे. महाराज सर्वप्रथम तुमचं नाव सांगा. रामप्रभाकर जोशी. तर तुम्ही कोणते कोणते अभिषेक करता? बाराशिव मारुती मंदिर संस्थानचा रुद्राभिषेक मारुती राहायचा. हा. आणि तुमचा फोन नंबर सांगा. 99 70 56 48 41. तर मित्रांनो कोणाला अभिषेक करायचा असेल तर तुम्ही महाराजाच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. या ठिकाणी मित्रांनो श्री ओंकारनाथ संस्थान कारंजा, बाराशिव, जिल्हा हिंगोली. तर आता आतमध्ये जाऊन आपण दर्शन करणार आहोत. जे आहे त्याच्यानंतर ओंकारनाथाच्या मूर्तीची स्थापना झालेली आहे. इथं परिसरातले भाविक हा गिरिधाराला जात होते. त्या अवस्थेने त्यांची जी इच्छा आहे, भावना आहे, त्याप्रमाणे या ठिकाणी श्री ओंकारनाथाच्या मूर्तीच्या मंदिराची स्थापना झालेली आहे. ही मध्यंतरी म्हणजे जवळजवळ 20-25 वर्षाच्या कालावधीच्या आधीपासून मूर्तीची स्थापना झालेली आहे. आणि हे करंजाळा संस्थान मार्फत हे चालवतात. सर्व परिसरातील लोक चालवतात. सर्वांचा लहान मोठ्या थोरांचाही सहभाग आहे. ठीक आहे. गंगागिरी महाराज सन्यासी यांच्या हातचा जो वृक्ष आहे तो हो पहिला वृक्ष आहे. आणि इथं जे राहत होते या आश्रमामध्ये किंवा या परिसरामध्ये हनुमान मंदिराच्या या ठिकाणावर फक्त गंगागिरी महाराज राहत होते. संध्याकाळी 5 वाजले की सर्व यात्रेकरू किंवा जो
फुलं विकणारे आहेत, गुरुमामा गुरुजी आहेत, ते आमच्या 4 ते 5 पिढ्या कटल्यात. त्याच्यामध्ये आम्हाला माहिती आहे तसं तर आम्ही सांगतो, आमच्या 4 ते 5 पिढ्या कटल्यात. या ठिकाणावर कोणीही राहत नव्हतं. आता पारंपरिक पद्धतीनं आपल्या हिंदू संस्कृतीच्या शिवाजी छत्र महाराजाच्या काळापासूनही इथं जी यात्रा भरती ती सकाळी भरत होती. आता पूर्णपणे शांततेनं सुमार्गानं इथं एक मोठी 12वी पर्यंतची शाळा झालेली आहे याच आश्रमाच्या जवळ. आणि इथं हे गंगागिरी महाराज राहत होते पहिले, आता लीन झालेले आहेत. त्याच्या जागेवर दुसरे महाराज आलेले आहेत, ओडिसा बाबा. आणि त्या ठिकाणावर शिवगीर असे कमीत कमी 6 ते 7 महाराज या ठिकाणावर होऊन गेलेले आहेत. आणि याच्यानंतर जी व्याख्या याची ती ह्या कल्पवृक्ष आहे, या कल्पवृक्षाला आपण 5 किंवा 7 जर प्रदक्षिणा घातल्या आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या जप जर केला तर आपल्या मनोकामना पूर्ण होतात. आणि शनिवारी त्या तिळाच्या तेलाचा दिवा किंवा सरसूच्या तेलाचा दिवा लावायचा, पांढरा ध्वज लावायचा, साखर टाकायची, उदबत्ती लावायची आणि दर्शन घेऊन ओम नमो भगवते वासुदेवा याचा जर जप केला खरोखरच आपल्याला आपल्या घरामध्ये कोणताही कलह होणार नाही. ही जी समाधी आहे यांचं हे समाधी स्थान आहे, म्हणजे संजीवनी समाधी असल्याप्रमाणे, कारण या ठिकाणी महाराजाचे संस्कार झालेले आहेत. आणि या ठिकाणावर म्हणजे आम्ही लहानपणापासून जे चालवतो आपला जे कुलाचार आहे नियमाप्रमाणे ब्रह्मलीन म्हणजे हे ब्रह्मकुळातले ब्राह्मण कुळातले आहेत. आणि प्रॉपर म्हणजे आपल्या काशी विश्वनाथाच्या ठिकाणावरची जागा म्हणत होती एवढं आम्हाला माहिती आहे त्यांचं फक्त. आणि ओरिजिनल ब्राह्मण होते ते आमची निजामशाही काळातल्या पाटलाचा नातू आहे मी, कारण आमच्या घराण्यामध्ये त्यांनी संवाद साधला आणि त्याच्यानंतर ते बाराशिवला स्थानिक झाले. परिसरातल्या लोकांनी त्यांना आत्मसाथ दिला. त्या पद्धतीनं त्यांनी ही जागा सोडली नाही आणि याच ठिकाणावर त्यांची ब्रह्मलीन समाधी आहे महाराजाची. आणि सगळं म्हणजे या ठिकाणी गुरु घराणा गुरु परंपरेची चाल म्हणजे परिसरातले हे गुरु आहेत, सर्वांचे गुरु आहेत परिसरातले. आणि याच्यानंतर मी जे आहे ते 17 मैल परिसरातला पुजारी आहे. इथंही सुद्धा निस्वार्थानं पूजा करत आहे, कोणतं विनामूल्य आहे. म्हणजे हे पण महाराजाचे हे आहे का? पादुका आहे. पादुका आहेत का? हा, महाराजांच्या पादुका आहेत. हे जे सूर्यनारायण मंदिर आहे आणि याची जी दिशा आहे ही दक्षिण उत्तर दिशा आहे. आणि याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये जे आहे ते हे मंदिर दुसऱ्या नंबरचं आहे, कारण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये हे पहिलाच नंबर म्हणणं लागेल, कारण तिकडे एक आहे आणि हे आहे. तर या ठिकाणी जे सूर्यकिरण ज्यावेळेस आपण सूर्योदय होतो त्यावेळेस पहिलं जे किरण निघते त्यावेळेस या सूर्यनारायणाच्या मंदिरामध्ये पडते. कारण इथं गंगागिरी महाराज खूप महंत होऊन गेले, मोठे मोठे महंत येऊन गेले. गंगागिरी महाराज, बिंदेश्वर महाराज, शिवगिरी महाराज, सोमगिरी महाराज, भरपूर महंत मंडलेश्वर सुद्धा येऊन गेले. स्वामी सागरानंद स्वामी येऊन गेले. नाशिक ते तीर्थातले यात्रातले पूर्णही स्वामी, इथं नागास्वामी येऊन गेले. दसनाम आखाड्यातले सर्वही साधू संत या ठिकाणी सहवास करून गेलेले आहेत आणि आताही त्यांची परंपरा चालू आहे. तर आताच्या परंपरेमध्ये हे ओडिसा बाबा नावाचे साधू या ठिकाणी व्यवस्थितपणे चालवतात मठ. आणि त्या ठिकाणाहून त्यांच्याकडे कमीत कमी 2-3 मठ आहेत, पण ते कसे सावरतात हे परमेश्वराला माहिती, कारण ही सद्बुद्धी त्यांच्यामध्ये. कारण आपला एकही हिंदू धर्माचा संन्यासी म्हणजे सगळे संन्यासी असतात, पण हे कशासाठी झालेले आहेत याचा उच्चार करायचा म्हणजे आपलीच एक उपजीविका आहे, पण ते संस्कार देण्याकरता आहेत. आणि ब्राह्मण सुद्धा आहे ते संस्कार देण्याकरता मध्यश्री आहेत. आम्ही फक्त आमचं कर्तव्य आम्ही चांगले वागणे आणि चांगले संस्कार देणे. कारण शिवाजी महाराजाच्या काळात सुद्धा सांगितलेले, तुकाराम महाराजाच्या काळात सुद्धा सांगितलेले, विसोबा खेचरनं सुद्धा सांगितलेलं आहे, नाथ महाराजांना सुद्धा सांगितलेलं आहे, गीता भागवत करीती श्रवण. म्हणजे आपण जे करायलो
ते आई वडिलांचे संस्कार 5 संस्कार तरी निदान आपण बाळगायला पाहिजे. सूर्य संस्कार जयाच्या राती एकचक्र पाहे, नसे भूमी आधार काय, असे सारखी पांगुळ याच्यावर आहे. दक्षिणमुखी आणि पूर्व आणि पश्चिममुखी. तर उत्तर दिशेला उत्तरमुखी मंदिराचं आहे. आणि त्याच्यामुळं कसं आहे, पूर्वेकडून जे सूर्य येणार आहे, किरण येणार आहे, ते पहिलं किरण त्यांच्या अश्वावर पडतो, म्हणजे अश्वमेध आहे, म्हणजे ध्वजार आहे, त्यांच्या पूर्ण प्रतिमे आकृतीवर पडतोय. एवढं मी आता नेहमी करता पाहत होतो. मी इथला पुजारी, कारण मला इतके खूप वर्ष झाले, 25 ते 30 वर्ष होऊन गेले मी पूजा करतोय. गंगागिरी महाराजाच्या काळात येत होतो आणि आजही आहे आणि निस्वार्थानं सेवा करतो. ब्रह्मलीन झालेले ब्रह्मसन्यासाच्या आजची समाधी, कारण ही मूर्ती आहे, देवीची मूर्ती आहे. इकडे जुने 2 सूर्यनारायणाच्या मूर्त्या आहेत. इकडे देवीची मूर्ती आहे ना. ठीक आहे. ठिकाण आहे. मित्रांनो पाहू शकता, या ठिकाणी महाराज राहत होते. हा, या ठिकाणी महाराज राहत होती. आणि मध्ये तुला कॅमेरा दाखवणारी स्थान आहे मधलं. ही गादी आहे त्यांची आणि पादुका आहेत मध्ये इकडं. हा, ती आसन आहे, त्याची आसनाची जागा आहे. त्रिशूळ वगैरे सगळं त्या साईडला. हा, ती मध्ये आसन असतं, गादीवर आहेत. हा, हे परंपरा म्हणजे पहिली चालत आलेली महाराजाची स्वतःची गादी. महाराज ही मूर्ती कधी स्थापन करण्यात आलेली आहे? म्हणजे या मूर्तीची स्थापना म्हणजे ही जुनी मूर्ती आहे. या ठिकाणी एका माणसाला प्रसन्न करण्याकरता या मूर्तीला त्यांनी साकडे घातलं होती की बाबा माझ्यासोबत चाल. ही मूर्ती म्हणजे मी येते, पण तू मागं फिरून पाहू नको, मागं फिरून पाहू नको. त्यांना या ठिकाणावर आल्यावर मागं फिरून पाहिल्याच्या नंतर ही मूर्ती जागच्या जागेवर राहिलेली आहे. आणि पूर्वातन पूर्ण ही माणसं सांगतात त्या पद्धतीने ही जी मूर्ती आहे ती नवसाला पावणारी आहे. बाराशे परिसरातलीच नाही तर आपल्या बाहेर देशात सुद्धा हिची मान्यता आहे. आणि बाहेर देशातून सुद्धा खूप आत्मविश्वासानं मंडळी या यात्रेकरता सहभागी होतात. दरवर्षी गाडीवरची पौर्णिमा, तुमची कुस्त्याची दंगल ही चालू राहते या ठिकाणावर. 700 वर्षाच्या आधीची आहे आणि आम्हालाच कळत नाही. आपत्कालीन आमच्या 4 पिढ्या कटल्यात, गुरुमामाच्या 4-5 पिढ्या कटल्यात, तरी आम्हाला हे काही कळत नाही. फक्त गुरुमामा पहिले पुजारी करत होती. 6च्या 5च्या नंतर इथं कोणीही राहत नव्हतं. फक्त गंगागिरी महाराजाचा सवास होता. जे संन्यासी ब्रह्मलीन झालेले ते संन्यासी ज्या या मूर्तीची मी सांगायलो, ही जी माहिती आहे ती पुरातन आहे. इथं चिंतामणी मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे, गंगागिरी महाराजाचं आहे, ओंकारनाथाचं आहे, सूर्यनारायणाचं आहे, ऋषीश्वराचं आहे, गणेशजीची मूर्ती आहे, मोठी बारव आहे. ही आपत्कालीन आणि जे आहेत गंगागिरी महाराज किंवा चिन्मयानंद महाराज जे उंबरखेडचं ठिकाण म्हणतात, त्यांची सुद्धा आसनाप्रमाणे ते चालवत आलेली संन्यासी येतात. तर महाराजांनी भरपूर संन्यासी येऊन गेले, यात्रेकरू येतात, त्या पद्धतीनं चालू आहे. आणि जे नवसाला पावणार हे मारुती आणि कोणाच्या ज्या इच्छा असतील ते पूर्ण होतात. तर मंगळवारी आरतीचा जर आपण कोणीही मारुतीला सिंदूर लावला, नारळ, गूळ, फुटाणे, बुंदीचा लाडू फक्त ठेवायचा समोर आणि इच्छा बोलायची, आपण नवस बोलायचा, तुमच्या इच्छा पूर्ण होणारा हा मारुतीचा नवस जरी असला केला आणि तुम्ही जर गेले तर तुमचं काम निश्चित होणार. पण आपल्याला हनुमान चालीसा, सुंदरकांड, हिंदू संस्कृतीची जी संस्कृती आहे ती 5 वेळा तरी दररोजचं घेणं लागतात. महाराज म्हणजे तर 12 महिने भक्त येतात का दर्शन करण्यासाठी? 12 महिने 18 काळ 24 तास चालू राहतात. 12 महिने 18 काळ चालू राहते. फक्त इथं संध्याकाळी 6च्या नंतर आरती झाली, मंदिर बंद होतंय, बाहेरून मुखदर्शन होतंय फक्त मारुतीचे. बाकी दुसरा कोणताही प्रॉब्लेम नाही, कारण आता परिस्थिती कलियुग आहे. तर त्या प्रमाणात कारण जसं जसं चाललंय तसं चालवायचं. आता जसं आहे तसं, कारण मानसिक त्या प्रमाणात. तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता नवसाला पावणारा चिंतामणी हे आहे. जातच म्हणता ना याला, जातच आहे ना याला. हे फिरविल्याच्या नंतर जसं आपल्या मनात चिंतन व्हायची, आपली काय ते इच्छा पूर्ण करायची. आणि इच्छा पूर्ण झाल्याशिवाय प्रत्येक इच्छा पूर्ण होत असली त्याला करून दाखवा. ठेवा तिथं रुपया ठेवून आपल्याला जी आपली इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी याला चिंतामणी.
चला काय आहे का तुमची इच्छा असली तर ठेवा, फिरवा, फिरत येते, सत्याचं आहे. इच्छा पूर्ण असेल तर होती उकल फिरलो करे पैसे टाकायची गरज नाही. चिंतामणी पुरातन देवस्थान आहे मित्रांनो हे. तर आपल्या मनातली काही इच्छा असली तर पूर्ण होते मित्रांनो. पूर्ण करते. तुमच्या पायाचे सॉक्स आहेत, सॉक्स घालून सॉक्स घालून ओके. या यात्रेमध्ये शंकरपट, कुस्त्या, कृषी प्रदर्शन, मेळावे आणि जे व्यापारी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून जे व्यापारी येतात त्यांची सुव्यवस्था होण्यासाठी ही कमिटी म्हणजे देवस्थानची कमिटी अगोदरच दक्ष असते. म्हणून ह्या लोकांची आपसोई होणे, भाविक भक्तांना पाण्याची व्यवस्था, सुव्यवस्था, दवाखाना, सुसज्ज व्यवस्थापन, पोलीस निरीक्षण, पोलीस प्रोटेक्शन, ह्या सर्व गोष्टी आम्ही अगोदरच 10 दिवसांना 8 दिवसांना अगोदर आमची कमिटी बैठक घेते आणि त्याच्यामध्ये ठरवते. एवढंच नाही, शंकरपट घेतो, परंतु जनावराला कुठल्याच प्रकारची इजा न होता त्यांच्यासाठी आम्ही त्या पुराणीवर सुद्धा बंदी आणलेली आहे. अशा प्रकारे विविध प्रकारचे रंगबिरंगी आगास पाळणे, त्यानंतर लोकनाट्ये, अशा विविध प्रकारची यात्रा या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून आमचे सुप्रसिद्ध आहे. काका म्हणजे देवस्थानाचं बाराशिव नाव कसं पडलेलं आहे? बाराशिव नाव हे याच्यामुळं पडलंय की जे हे मारुतीचं देवस्थान हे वसलेलं स्थान आहे, हे भोवताल स्वभाव ते 12 गाव आहेत. म्हणजे 12 गावाच्या शिवा या मंदिराला अटॅच झालेल्या आहेत. म्हणून हे बाराशिव करंजाळा शिवारामध्ये 12 गावाच्या शिवा अटॅच झालेला आहे. म्हणून हे सुप्रसिद्ध नाव तीर्थक्षेत्र बाराशिव असं नाव पडलेलं आहे. तर काका म्हणजे देवस्थानाचं म्हणजे बांधकाम कधी झालेलं आहे? म्हणजे आधी काय होतं? म्हणजे हेमड म्हणते आधी कुठंतरी ही हिस्ट्री फार मोठी आहे. कुठंतरी हा मारुती एका प्रवाहामध्ये वाहत आला आणि वाहता आल्यानंतर तो या ठिकाणी या बाराशिववर म्हणजे 12 गावाच्या शिववर स्थायी झाला. त्याला खूप उचलण्याचा प्रयत्न केला, परंतु ते शक्य झालं नाही. तो हलायलाच तयार नाही. म्हणून तेव्हापासून एक साधारण असा वट्टा होता आणि त्याची निर्मिती आणि त्याची प्रसिद्धी तो नवसाला पावत होता. म्हणून त्याची उन्नती होत आतापर्यंत या स्तराला येऊन ठेपली आहे. म्हणजे कधीपासून यात्रा सुरू होणार, तारीख सांगा. 12 तारखेपासून येत्या 12 तारखेला 12 फेब्रुवारीला ह्या यात्रा सुरू होणार आहे. आणि 12 फेब्रुवारीच्या सकाळी 4 वाजतेला सकाळी पहाटे आमदार राजूभाई नवघरे यांच्या हस्ते महापूजाचा कार्यक्रम ठेवण्यात येत आहे. धन्यवाद.